सोलापूर भारतीय जनता पक्षातील ही अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी अत्यंत स्फोटक वळणावर आहे। विशेषतः आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख व जुने पदाधिकारी यांची जाहीर नाराजी भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे। सोलापूर भाजपमध्ये उभी फूट, पालकमंत्र्यांविरुद्ध आमदारांचे बंड, बाहेरच्या नेत्यांमुळे पक्षांतर्गत धुसफूस, पालकमंत्री भाजप संपवायला आलेत, सोलापुरात कार्यकर्त्यांचा संताप, विजयकुमार देशमुख ही आक्रमक, भाजपमध्ये बंडाची ठिणगी, कार्यकर्त्यांना डावलले तर दुसऱ्या पक्षाचा प्रचार करू, आमदार देशमुखांचा थेट इशारा, जयकुमार गोरे विरुद्ध विजयकुमार देशमुख, सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये रणकंदन, कोणाचं ऐकायचं, सोलापूर भाजपमध्ये संभ्रम, निवड समितीवरून आमदार देशमुखांची पालकमंत्र्यावर तोफ। सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे। महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच सोलापूर भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र दिसत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि कार्यकर्ते आता उघडपणे तुटून पडले आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर शहरातील भाजप संपवण्यासाठी आले आहेत, अशा शब्दात भाजप कार्यकर्ते पुरुषोत्तम पोबत्ती यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। गोरे आणि कोटे यांच्यामुळे मूळ भाजपाचा चेहरा हरवत असल्याची भावना जुन्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे। दुसरीकडे भाजपचे दिग्गज नेते आमदार विजयकुमार देशमुख यांनीही पालकमंत्र्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे। निवडणूक समितीत कोण आहे हे मला माहित नाही, जागांच्या वाटाघाटी केवळ पालकमंत्रीच करत आहेत, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी स्पष्ट केली। इतकेच नाही तर आमच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी डावलली तर ते ज्या पक्षाकडून उभे राहतील आम्ही त्यांचाच प्रचार करू, असा थेट इशारा देऊन देशमुखांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे। पालकमंत्र्यांचे कुणीही ऐकायला तयार नाही आणि जुने नेते चर्चेपासून लांब आहेत। अशा स्थितीत सोलापूर महापालिकेत भाजप पुन्हा सत्तेवर येणार की अंतर्गत वादात स्वतःचं गड कोसळणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। सोलापूर भाजपमधील ही गटबाजी आता कोणत्या थराला जाते आणि पक्षश्रेष्ठी यात मध्यस्थी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। पाहत राहा अशाच राजकीय घडामोडींसाठी तडका न्यूज मराठी सोलापूर।